ज्या तलाठ्याने असं खोट्या प्रकारे उचलले असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कधी कारवाई करणार? चौकशी करून अहो कारवाई करणार. चौकशी काय सगळ्याचीच खोटी आहेत ना. असं वेग काय बोलता तुम्ही? अहो, तुम्ही जे म्हणता तेच खरं आहे का मग? हो 100% खरं आहे. लागेल ना. 100% खरं आहे. चौकशी करावी काय लागेल. तुम्ही? चौकशी करावी लागेल याच्यावर. चौकशी करून काय चौकशी करणार तुम्ही? चौकशी अहो सगळ्याचे खरं. चौकशी करू. होय 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 हो पोलीस हो पोलीस हो पोलीस नाही नाही हो हात लावायचं नाही. काय बोलता ना? लोकांना बोला लोकांना बोला लोकांना बोला लोकांना बोला तुम्ही लोकांना बोला लोकांना या लोकांना बोला लोकांना बोला हात लावायचं नाही. चल निघ. असा अन्याय नको साहेब. साहेब लय भारी होते. असं कसं झालं आनंद पाल महाराजा, शिवाजी महाराजा, आदिशंकराचार्य महाराजा. न्याय नाही दिलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार साहेब. अजून मी प्रशासनाला सोडणार नाही, प्रशासनाला रोज काम लावणार. का बरं? प्रशासनाने जर मला काम लावलं असलं तर मी प्रशासनाला सोडायचा शेतकरी नाही. मी लढणार, झगडणार, पडणार, उठणार, बरं तुमच्या संग लढणारच. तरी मला तात्काळ न्याय द्यावं. 7152 फेरफार हा कायमस्वरूपी रद्द करण्यात मला सहकार्य करावे. कारण तुम्ही सहकार्य केलं नंतर माझा निकालच लागणार नाही. का बरं? पुल्ली पार्टी जी आहे ती सावकार आहे, 200 एकरची प्रॉपर्टीचा मालक आहे, अजून राजकीय नेता आहे. त्याच्यामुळे मला न्याय भेटू शकणार नाही. आता ठरल्याप्रमाणे PI साहेब, भंडे साहेब, अमर आणि शेतकरी संघटना नेते आम्ही तहसीलदार साहेबांची चर्चा केली. या चर्चामध्ये असं ठरलेलं आहे की अमरचा जो विषय गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे, सध्या SDM कडे पेंडिंग आहे, त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांनी फॉलोअप घेऊन हा विषय लवकरात लवकर कसा मार्गी लागेल त्याबाबत मी चर्चा करतो. 1 नंबर 2 जे दोषी आहेत त्यांच्यावर मी कारवाई करतो असं बोललेलं आहेत. नंबर 3 ज्या ज्या तलाट्यानं खोटं घरभाडे घेतलेलं आहे ते त्याबाबत तरी चौकशी करतो. आज तारीख 3 ऑगस्ट आहे. 3 सप्टेंबर पर्यंत एका महिन्यात चौकशी करतो. नंबर 4 या शहरामध्ये जे इलिगल तलाठी कार्यालय आहेत ते कार्यालय एका महिन्यामध्ये चौकशी करून बंद करतो अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे. म्हणून आता आपल्याला कसल्याही प्रकारचं वाईट कमेंट्स करायचं नाही, फक्त त्यांच्याकडून ऐकायचं आणि पुढच्या 3 तारखेपर्यंत आपण त्यांच्या निर्णयाची वाट बघायची. दॅट्स ऑल. आदेश आहे आपण अमर व्यंजन यांना हा आदेश मी देत आहे. घेऊ अमर घे. हा तहसीलदार साहेबांनी अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपला अमर उपोषण केला, धरणे आंदोलन केला. त्याबाबत तहसीलदार यादव साहेबांनी हा चांगला निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल त्याचे आभार. धन्यवाद. अमर व्यंजनेच्या बाबतीत चौकशी अधिकाऱ्यांना विनंती करून लवकरात लवकर चौकशी अहवाल कसा प्राप्त होईल याबाबत आपण प्रयत्न करू. नंबर 2 खोटे घरभाडे घेणारे जे तलाठी असतील अशांच्या बाबतीत चौकशी करून आपण 1 महिन्याच्या आत चौकशी करून त्यावर काय ती योग्य ती कारवाई करू.